नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दरोडेंनी हा इशारा दिलेला आहे। सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असं देखील दराडे यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीचा विषय वेगळा आहे, सावरकर आणि हिंदुत्व हा वेगळा विषय आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आपल्या सोबत आहेत। काय नेमकी तुम्ही आजच्या दिवशी मागणी केलेली आहे? सावरकरांची आज जयंती आहे। आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज जयंती दिवस आहे व सावरकर हे आमच्या नाशिकचे भूमिपुत्र होते व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे। त्यांनी अभिनव भारत अशी संघटना तयार केली, संघटना उभी करून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे व ते आमचे नाशिककर असल्यामुळे, नाशिकचे भूमिपुत्र असल्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। आणि आज आम्ही भगूरला त्यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी गेलो। त्या ठिकाणी काही मीडियाचे पत्रकार होते, त्यांनी मला काही प्रश्न विचारले व मी बोललो आणि राहुल गांधींना इशारा दिला की आमच्या दैवत, आमचं हिंदुत्वाचे प्रणेते आदरणीय सावरकरांचा बद्दल ते अपशब्द बोलले होते। 2 वेळेस बोलले, माफीवीर। त्यावेळेस आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व संजय राऊत साहेब यांनीही त्यांच्या शैलीमध्ये त्यांना सुनावलं होतं की आम्ही शिवसैनिक असा कुठलाही प्रकार खपवून घेणार नाही। पण ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहात, अशा वेळेला तुम्ही जे विधान करताय, काँग्रेसचे लोक नाराज होतील, त्यांच्या नेत्याबद्दल तुम्ही बोलताय, त्यांच्या या सगळ्या दरम्यान ते देखील तुमचा निषेध व्यक्त करतील। त्यांनी त्यांची भूमिका मांडावी। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आम्ही आमच्या हिंदुत्वादी भूमिकेवर ठाम आहोत। आम्ही सावरकरांचा अपमान महाराष्ट्रात खपवून घेणार नाही। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले पदाधिकारी बाळा दराडे यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। थेट त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वेळ आली तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याची तयारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवली गेलेली आहे। अन्यथा दगडफेक देखील केली जाईल अशा स्वरूपाचा एक आगळा वेगळा निषेध करण्याची भूमिका यावेळेला बाळा दराडे यांनी घेतली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू अशा प्रकारचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिलेला आहे। सावरकरांबद्दल केलेलं राहुल गांधी यांचं वक्तव्य खपवून घेणार नाही, ते नाशिकमध्ये आल्यास आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू असं देखील दराडे म्हणाले। दरम्यान या संपूर्ण विषयावरती रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया। कोणीतरी असेल, त्यांना चर्चेत यावं वाटत असेल, मीडियामध्ये त्यांची चर्चा व्हावी, त्यांच्या भाजपच्या नेत्यांना बरं वाटावं आणि त्यांना कुठेतरी महत्त्व मिळावं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं। ते बोलतात म्हणून काहीतरी होतं असं होत नसतं। कुणी उद्या बोलेल, उठसूट बोलेल आणि त्याला महत्त्व जर आपण देत राहिलो तर ते योग्य ठरणार नाही। मग तसं बघितलं तर काल सावरकरांचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला कोण येणार होतं आणि कोण नाही आलं याचाही अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा असं मला वाटतं। राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता मवियामध्येच मिठाचा खडा पडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू अशा प्रकारचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिलेला आहे। नाशिकमध्ये ते बोलत होते। दरम्यान याच विषयावरती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपण पाहूया। की देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते। आम्ही शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत। पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं, एवढं लक्षात ठेवावे। शेवटी राहुलजी म्हणाले काय चुकीचं काहीच बोललेलं नाही आहे, आज तर काहीच बोललेलं नाही आहे। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी हा इशारा दिलेला आहे। नव्हे तर अनेक पुस्तकं देखील अलीकडच्या काळात हे प्रकाशित झालेले आहे। एवढंच कशाला, आपल्याला एवढ्याच जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनीच मोठं लट एक पुस्तक आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या
पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे. त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी. अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो.